नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवहार, पैशांचे व्यवहार कशा प्रकारे करतात, कुठे कुठे पैशांचे व्यवहार होतात हे आपण कुठे पाहिलेलं होतं बरं? कुठे पाहिलेलं होतं? कोण सांगेल? कुठे पाहिलं होतं? बँकेत. बरोबर. आपण प्रथम बँकेमध्ये ते व्यवहार पाहिलेले होते. आणखी कुठे होतो पैशाचा व्यवहार? भाजी मार्केटमध्ये. बरोबर. आणखीन टेलिफोन, इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीजदायक केंद्र म्हणजे विजेचे ऑफिस. बरोबर, इलेक्ट्रिसिटीचे ऑफिस. एवढ्या ठिकाणी आपण पाहिलं की काय होतात, पैशांचे व्यवहार होतात. बँकेमध्ये जाऊन कशा प्रकारे पैशाचे व्यवहार केले जातात, कसं आपलं अकाउंट ओपन केलं जातं हे आपण पाहिलं. बरोबर. तर आज आपण पुढचा पाठ पाहणार आहोत की आणखीन कुठे व्यवहार होत आहेत हे तुम्हाला माहिती नाही, तर आपण आज जाणून घेऊया की कुठे कुठे हे पैशाचे व्यवहार होतात. चला बघा काय आहे. चपलाचं दुकान. हे चपलाचे दुकान आहे. येथे चपला बूट विकली जातात. चपला बुटांची खरेदी पैसे देऊन केली जाते. काय देऊन केली जाते? चपला व बुटाची खरेदी पैसे देऊन केली जाते. दिस इज अ फुटवेअर शॉप. पीपल पे मनी टू बाय शूज फ्रॉम शॉप. कळलं सगळ्यांना? तर हे काय आहे? बुटाचे दुकान आहे. लक्षात ठेवा मुलांनो, प्रत्येक वस्तूचे आपल्याला काय द्यावे लागतात? तर प्रत्येक वस्तूचे आपल्याला पैसे द्यावे लागतात. काय द्यावे लागतात? पैसे द्यावे लागतात. मग ती कोणतीही वस्तू असो, शाळेचे बूट, कपडे, आपली जी खेळतात तुम्ही ती खेळणी, औषधे, अनेक वस्तू आहेत. त्याला जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे त्याची काय करावी लागते? किंमत मोजावी लागते, म्हणजे पैसे द्यावे लागतात. आपल्या आईचं प्रेम सोडून, आईबाबांचं प्रेम सोडून बाकी सगळ्या गोष्टीला आपल्याला काय द्यावं लागतात? पैसे द्यावे लागतात. बघा, तुम्ही स्कूलची बूट आणायला जातात, बूट्स शूज आणायला जातात, तेव्हा काय ते फ्रीमध्ये देतात का? नाही. तर आपल्याला त्याचे काय द्यावे लागतात? पैसे द्यावे लागतात. तिथे देखील काय होतो? पैशांचा व्यवहार होतो. कोणतीही वस्तू घ्या, कितीही किमतीची घ्या, पण परंतु काय करावे लागतात? आपल्याला पैसे द्यावे लागतात. बच्चों, समझ में आया? ये कौन सा शॉप है? जूतों का शॉप है. अभी आप बताएंगे कि ये जूतों का शॉप है तो यहाँ पे कैसे पैसे? तो हम लोग जब जूते लेते हैं तो शॉप वाले को पैसे देते, वो फ्री में देता है? नहीं. तो कोणताही बूट चप्पल काही घ्यायला गेले तरी पैसे द्यावे लागतात. यानी हमको जूते लेने गए, शूज़ लेने गए तो उस चीज़ का हमें पैसा देना पड़ता है. अगर कोई भी चीज़ हो हमें उसकी कीमत यानी पैसे देने पड़ते हैं. खाली हमारा माँ बाप का प्यार हमें फ्री में मिलता है ना, बाकी सब चीज़ों को हमें क्या देना पड़ता है? पैसा देना पड़ता है. बूट हो, शूज़ हो, खिलौना हो, दवाई हो, कपड़े हो, इस सब चीज़ों को हमें क्या देना पड़ता है? पैसा देना पड़ता है. समझ में आया? ये कौन सा शॉप है? जूतों का शॉप है. और यहाँ पे हमें क्या देना पड़ता है? पैसा देना पड़ता है. चलो अभी आगे देखेंगे. बघा, पत्र हे काय आहे? पोस्ट ऑफिस आहे. दिसतो? पोस्टमॅन आहे, पोस्ट ऑफिस आहेत. चला आता वाचूया हे काय आहे. पत्र भेटवस्तू पोस्टाने पाठवायला त्यावर पोस्टाची तिकिटे लावावी लागतात. काय लावावी लागतात? समजा पत्र, भेटवस्तू
पोस्टाने पाठवायची असतील तर त्यावर पोस्टाची तिकिटे लावावी लागतात, बरोबर? तरच ते पोस्ट होणार, नाहीतर नाही. आता बघा, पोस्टात पैसे देऊन पोस्टाची तिकिटे व पाकिटे घेता येतात. आता पोस्टामध्ये आपल्याला तिकीटं पाकिटं घ्यायची असतील, ॲन्व्हलप्स, तर आपल्याला पैसे देऊन घ्यावी लागतात. तसेच पोस्टात पैसे भरून नातेवाईकांना मनी ऑर्डर पाठवता येते. आता तुम्हाला मनी ऑर्डर पाठवायची असेल तुमच्या दादा दादींना किंवा आजी आजोबांना, तर काय करावे लागतात? प्रथम पोस्टात पैसे द्यावे लागतात आणि नंतरच ती मनी ऑर्डर पाठवता येते. बघा, स्टॅम्प्स अँड ॲन्व्हलप्स कॅन बी brought by money order from the post office. म्हणजे तुम्हाला जे काही पाठवायचं असेल, आता तुम्ही म्हणाल की पोस्टामध्ये कुठे पैशांचे व्यवहार चालतात, तर नाही मुलांनो, पोस्टामध्ये देखील काय होतात? पैशांचे व्यवहार होतात. मनी ऑर्डर जी इकडे तिकडे पाठवता येते, बरोबर? जर आपल्याला पैसे दुसऱ्या गावाला पाठवायचे असतील तर ते पोस्ट ऑफिसमधून पाठवावे लागतात. आता बघा, आता आपण समजा मनी ऑर्डर करणे. आता बघा कसं मनी ऑर्डर करणे, तर मनी ऑर्डर म्हणजे काय? इकडे तिकडे पाठवलेले जे पैसे असतात, आपल्याला एका गावावरून दुसऱ्या गावी पाठवायचे असतात, तर ते पोस्ट ऑफिसमधून पाठवतात. त्यालाच आपण काय म्हणतो? मनी ऑर्डर करणं म्हणतो. पण आता आपल्याला काय करावे लागते? तर पोस्ट ऑफिसमधून जर आपण पत्र पाठवलो, तर तसंच समजा आपले बाबा दुसऱ्या गावाला असतील आणि आपल्याला पैशाची गरज आहे, तर आपले बाबा काय करतील? आपल्याला पैसे कशाद्वारे पाठवतील? मनी ऑर्डरने आपल्याला पैसे पाठवू शकतात. म्हणून पोस्टामध्ये काय असतात? पैशांचे व्यवहार चालतात. आता बघा, पोस्टाची तिकिटे पाकिटे म्हणजे आता आपल्याला पोस्ट करायचं असेल तर त्यांची तिकिटे आणि पाकिटे घ्यावी लागतात. आपला ॲड्रेस लिहावा लागतो त्याच्यावर, तरच ते पोस्ट होऊ शकते, नाहीतर होणार नाही. मग इकडे काय करावे लागतात? पैसे द्यावे लागतात, तरच ते पोस्ट होणार, बरोबर? बघा, अभी देखो बच्चों, आप बोलेंगे कि पोस्ट ऑफिस में कहाँ पे पैसे का व्यवहार होता है, तो नहीं बच्चे, वहाँ पे भी पैसे का यानी मनी का यानी पैसे का क्या होता है? व्यवहार होता है. हमारे पापा वगैरह गांव पे होंगे और हमें अर्जेंट पैसे की ये आवश्यकता होगी, तो हमारे पापा क्या करते हैं? मनी ऑर्डर करते, यानी पोस्ट ऑफिस में जाके मनी ऑर्डर करते हैं. समझ में आया? हमारे दादा दादी को अगर पैसे की आवश्यकता हो तो हम लोग यहाँ से क्या करते हैं? मनी ऑर्डर करते हैं, मनी ऑर्डर भेजते हैं, तो वहाँ पे उनको पैसे मिलते हैं. यहाँ और इसमें क्या? तो पोस्ट ऑफिस में भी पैसे का व्यवहार चलता है. जब हमें कोई भी चीज़ लेनी हो देनी हो, हमें पैसा देना पड़ता है, ये ध्यान में रखो. तो पोस्ट ऑफिस में भी क्या होता है? मनी ऑर्डर यानी पैसे का व्यवहार होता है. चलो अभी आगे बघा, हे कायचं दुकान आहे बरं? शॉप आहे कपड्याचं. कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करताना पैशाचे व्यवहार होतात. मनी ट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस विथ वी बाय क्लोथ्स फ्रॉम द क्लोथ शॉप्स. म्हणजे क्लोज, आपण कपडे इंग्लिशमध्ये क्लोथ्स बोलतात ना, क्लोथ्स आपले क्लोथ्स असतात ते, येस क्लॉथ जे आपले असतात कपडे, ते काय करतात? तर हे कपडे असतात ते आपण विकत घेतो. आपल्याला फ्रीमध्ये कपडे मिळतात? नाही. कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करताना कसले व्यवहार होतात? पैशांचे व्यवहार होतात. मग ट्रान्सफर करतो आपण पैसे. आता कार्डची फॅशन आलेली आहे, ट्रान्झॅक्शन, बरोबर?
आपण कार्डद्वारे पण आपण पेमेंट करतो ना दुकानामध्ये. आता कार्डची फॅशन आलेली आहे. पूर्वी पैसेच होते, कार्ड वगैरे नव्हते ना, ATM कार्ड्स ना. आता काय आहेत, आता कार्ड आहेत. पूर्वी पैशाने व्यवहार करायचे. म्हणजे हे दुकानात कपडे, आता मी तुम्हाला सांगितले की दुकानात कोणतीही वस्तू असो पैशाशिवाय फुकट मिळत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की पैशाचे व्यवहार कुठे कुठे चालतात. बँक झाली, भाजी मार्केट झालं, टेलिफोन झालं, इलेक्ट्रिसिटी बिल झालं, परत कुठलीही वस्तू विकत घेण्यासाठी, मग ती कोणतीही असो, आपल्याला 1 रुपयाचं चॉकलेट असो किंवा लाखो रुपयांची गाडी असो, कोणत्याही प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. हे लक्षात ठेवा. कुठलंही दुकानात गेले तरी आपल्याला पैशाचा व्यवहार करावा लागतो. पोस्ट ऑफिसमध्ये आपण मनी ऑर्डर करून पैसे पाठवतो. मनी ऑर्डर दिली म्हणजे काय, तर दुसऱ्या गावाला पैसे पोचले जातात त्यावरती. तर अशा प्रकारे हे पैशाचे व्यवहार आपण करू शकतात. आता ई-बँकिंग आलाय, म्हणजे एका सेकंदमध्ये दुसऱ्या ठिकाणी आपल्याला कुठे पैसे पाठवायचे असतील तिथे ते पैसे जातात. आता सगळा स्मार्ट जमाना चाललेला आहे, बरोबर. आपण कार्डद्वारे आता पैशाचे ट्रान्झॅक्शन करतो ना, इकडून तिकडे फटाफट. मोबाईलवरून देखील आपण ई-बँकिंग असते, नेट बँकिंग, बरोबर. अशा प्रकारे हे पैशांचे व्यवहार मुलांनो चालतात, बरोबर. सगळ्यांना कळला पैशाचे व्यवहार कसे चालतात. तुम्हाला हा पाठ आणि हे जे मी स्लाइड्स दिले आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे वाचा, व्हिडिओ व्यवस्थित ऐका की कुठे कुठे पैशाचे व्यवहार चालतात. समजलं? येस. तर कपड्याच्या दुकानात देखील आपल्याला पैसे देऊन कपडे आणते ना आपली आई. येस. चला आता पुढे आपण प्रश्न पाहूया. बघा, बँकेत चालणारे पैशाचे कोणतेही 2 व्यवहार सांगा. आता 2 व्यवहार म्हणजे कोणतं, तर बचत खात्यात पैसे जमा करणे. मी तुम्हाला सांगितलं ना, आपले आईवडिलांचं खातं असतं त्याच्यात आपले पैसे जमा करणे. बचत खात्यातून पैसे काढणे, आपण काढू देखील शकतो. हे 2 व्यवहार झाले, बरोबर. आता जोड्या जुळवा. विजेचे बिल भरणारे केंद्र कोणतं रे? वीजदायक केंद्र, बरोबर. मनी ऑर्डर करणे म्हणजेच पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिसमधून आपण मनी ऑर्डर करतो ना, की बँकेतून करतो? नाही. फोनचे बिल कुठे भरतो? दूरध्वनी केंद्र. त्याला दूरध्वनी केंद्र असे म्हणतात. आता पुढचं बघा, दुकानात जा. आता तुम्हाला दुकानात जायला सांगितलंय, पण आता करोना आहे, तुम्ही जाऊ नका. खालील वस्तूंचे भाव माहीत करून घ्या आणि किमती लिहा. आता मला जे माहिती आहे त्याद्वारे मी किमती लिहिलेल्या आहेत. तुम्हाला थोडी डिफरंट वाटत असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही तिकडे किमती लिहू शकतात. बघा, चित्रकलेची वही किती रुपयाला मिळते रे? छोटूशीच असेल तर ती 20 रुपये, मोठी असेल तर 25, आणि एकदम चांगल्या क्वालिटीची असेल तर 50 परत मिळते, बरोबर. पण मी 25 रुपये लिहिलं आहे. आता स्केच पेनचं बॉक्स 40 रुपये, छोटं असेल तर 10 रुपयाला देखील मिळतं. आता कंपास म्हणजे आपण गणिताला वापरतो, मॅथ्स, बरोबर. तर कितीला मिळते? 15. हम लोग जब दुकान पे जाते हो तो ड्राइंग का बुक कितने में लेते हो? अच्छा होगा तो 50 तक लेते हैं. ये छोटा है 25. स्केच पेन का बॉक्स कितने में लेते हैं? छोटा है तो 10-15 में मिलता है. अभी ये अच्छा वाला है तो 40 में. और कंपास यानी मैथ्स का जो कंपास रहता है वो 15 रुपीज़ 20 रुपीज़ में मिलता है. ओके. बघा दुसरं, आता दुकानात गेल्यावर बघा, शूज, शाळेची बुटं, छत्री, दप्तर, म्हणजे शाळेची बुटं 300-500 परत मिळतात, पण चांगली आपण काही एवढी 500ची घेत नाही, साधी म्हणजे 300ची शाळेत जाण्यासाठी. छत्री 250 रुपयाला मिळते किंवा 200 रुपयाला मिळते क्वालिटी वाइज. आणि दप्तर म्हणजे बैग कितने में मिलती है? 350, 300, 400 में बैग अभी इस ज़माने में तो मिलती है. ओके. चलो
आता बघा, बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे बरोबर अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारापुढे चुकीची अशी खूण करा. म्हणजे रॉंग अँड करेक्ट. जिथे बँकेचे व्यवहार चालतात तिकडे करेक्ट आणि बँकेचे व्यवहार चालत नहीं तिथे रॉन्ग. जहाँ पे बैंक के व्यवहार चलते हैं वहाँ पे करेक्ट टिक मार्क करना है और जहाँ पे व्यवहार बैंक के व्यवहार नहीं चलते वहाँ पे रॉन्ग करना है. अब अभी देखो, पैसे भरणे बँकेत आहेत, आपण पैसे काढतो बँकेतूनच काढतो, बरोबर. पत्र टाकतो बँकेत पत्र टाकतो, मग नाही, रॉंग. चेक देणे बँकेमध्ये आपण चेक देतो, बरोबर. मनी ऑर्डर करणे बँकेत मनी ऑर्डर करतो, रॉंग. विम्याची रक्कम भरणे विमा काढतो बँकेतून, नो, रॉंग. दागिने सुरक्षित ठेवतो मी म्हणालेली, येस, बरोबर. चेक वाटपणे, येस, बरोबर. वीज बिल बँकेत भरतो का, नाही. कर्ज घेणे, बरोबर, बँकेत कर्ज मिळतात. दागिने गहाण ठेवतो, गहाण ठेवतात दागिने, बरोबर. मुदत ठेवीच्या योजना बँकेत होतात, बरोबर. कळलं सगळ्यांना, येस. बघा आता इथे काय दिले आहे बघा, दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा. आता मी इथे शब्द लिहिलेले आहेत, तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे ते सगळे क्वेश्चन आन्सर्स इथे दिला आहे, ह्यावरून बघायचं आणि लिहायचं आणि तुम्ही तुमच्या शब्दात देखील शब्द लिहू शकतात. कळलं? बघा, श पासून काय, शरद, शतक, शर्यत, शहामूर्ख. स पासून ससा, सण, समीर, समई. द पासून दरी, दहा, दवा, दरवाजा. न पासून नळ, नदी, नमन, नरेश. क पासून कमळ, कमी, करवंद, करवत. अ पासून अमर, अनिल, अशोक, अननस. त पासून तवा, तबकडी, तलवार. म पासून मगर, मन, मलम, मनोहर. अशा प्रकारे हे शब्द तयार करायचे आहेत. ओके, चला आता एक जोक ऐकूया, वाचू आणि हसू. बघा, सोनू, मीनू, माझ्या बाबांनी कालच इनोव्हा कार घेतली. आता आमच्याकडे 3 गाड्या झाल्या. आता मीनू बघा काय म्हणते, अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमान सुद्धा आहे. सोनू, अरे वा, मग तर तू सगळ्याच वाहनातून फिरली असशील. मीनू, नाही रे, माझ्या बाबांचं खेळण्याचं दुकान आहे ना. कळलं सगळ्यांना जोक? येस. ओके, धन्यवाद. जे काही मी दिलं आहे ते व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि एकदा पुन्हा हा धडा वाचा, लक्षात ठेवा. धन्यवाद.